नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आदिवासी विभागामध्ये 416 चौकीदार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ना. आता ऑनलाईन फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला नेमकं कागदपत्र काय काय पाहिजे हे तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. ती माहिती तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. नाहीतर फॉर्म भरायच्या वेळेस जर चुका झाल्या तर तुमचा इन्स्टंटली फॉर्म रद्दबातल होऊ शकतो. म्हणून छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला डिटेल सांगतो. तत्पूर्वी आपली ही सिलेक्शन बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे 1 तारखेपर्यंत. जर तुम्ही अमोल केअर्स हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला यावरती 50% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त 750 रुपयामध्ये मिळू शकते. 750 रुपयामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ शिक्षक मंडळाची बॅच आहे. आदिवासी विभाग भरतीसाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. काय दिक्कत डाऊट कोरी परेशानी आली 7066 155 355 वरती तुम्ही रीच आउट करू शकता. उद्यापासून आपले जे डेमो सेशन सुरू होणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज PDF नोट्स वगैरे सगळं काही तुम्हाला अवेलेबल असणार आहे ना. आता यासाठी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत? पण सगळ्यात अगोदर तुमचा लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट साईज फोटो तुमचा 100 KB मधला असायला पाहिजे. बॅकग्राऊंड तुमचं व्हाईटच असायला पाहिजे, दुसऱ्या कलरचं चालणार नाही. स्पष्ट त्या जाहिरातीत लिहिलेलं आहे 100 KB मधला. ठीक आहे. देन तुमची सही असेल, स्कॅन कॉपी याची असायला पाहिजे. 100 KB मध्ये याची काय असायला पाहिजे? साईज असायला पाहिजे. नंतर तुमचं 10वीचं मार्कशीट, ॲटलिस्ट तुमचं 10वीचं मार्कशीट तुम्हाला तिथं लागणार आहे, कारण भरतीसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. देन तुमचा मोबाईल नंबर जो ॲक्टिव्ह आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे. देन तुमचा ईमेल ID व्हॅलिड आणि जो चालू आहे तो लागणार आहे, कारण त्यावरती तुम्हाला OTP येणार आहे, कन्फर्मेशनसाठी लागणार आहे. ऑनलाईन फी भरण्यासाठी तुम्हाला तुमचं UPI डेबिट कार्ड, नेट बँकिंग कशाने करायचं आहे तुम्हाला ते तर तुमचं ते असायला पाहिजे. देन तुमचं 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र, 10वीचा वरती मार्कशीट सांगितलं पण प्रमाणपत्र बोनाफाईड नाही, बोर्ड सर्टिफिकेट तुमचं तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जर ओपन मधून असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची गरज आहे का? नाही. पण जर तुम्ही आरक्षित वर्गातून असाल तर तुमच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. जातीच्या प्रमाणपत्रामध्ये तुमच्या कास्टचे जे काही कागदपत्र आहे ते असणार आहे. व्हॅलिडिटी कास्ट जे आहे तर ते देखील लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. देन तुमचं नॉन क्रिमिलेअरचं देखील पत्र लागणार आहे. OBC NT विजेसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे की नाही त्याच्यासाठी ते लागणार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का नाही, का UP BR मधून आले, इथं 2-4 वर्ष झाले राहिले आणि तुम्ही आता नोकरीसाठी अप्लाय करतात, असं नको व्हायला. EWS प्रमाणपत्र ते देखील लागेल तुम्हाला लागू असल्यास. अपंग जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दिव्यांग असल्याचं तुमचं प्रमाणपत्र असायला पाहिजे. किती % असतात ते देखील आहे. माजी सैनिकासाठी फॉर्म भरायला कसलीही फीस नाही. माजी सैनिकासाठी तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात की नाही त्यांचं कागदपत्र असायला पाहिजे. खेळाडूसाठी 5% कोटा आहे. स्पोर्ट्ससाठी ते तुमचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. स्टेट आणि नॅशनल लेवलचे तुमचे सर्टिफिकेट असायला पाहिजे. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ जे असतील ते. अनाथ असल्यास तुम्हाला अनाथाचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. नंतर सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रिंट तुमच्याकडे सेव्ह ठेवायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये आणि तुमच्या प्रिंटेडमध्ये. आणि नंतर परीक्षा फी भरल्याची पावती देखील तुम्हाला स्वतःसोबत ठेवायची आहे. इन फ्युचर जर समजा तुमचं कधी काही हॉल तिकीट वगैरे यायला जर थोडासा वेळ लागला तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला, म्हणून सगळे पुरावे आपल्यासोबत असायला पाहिजे. आशा करतो ही कागदपत्राची लिस्ट तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. म्हणजे तुमचा फॉर्म भरण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.